मला माझ्या समाजाची शक्ती वाढवायची. मला माझ्या समाजाला हातबल नाही होऊ द्यायचं. समाज कसा बलवान बनल, समाजात कशी ऊर्जा वाढेल, समाजाचे पोरं घायाळ कसे होणार नाहीत, समाजाच्या पोरांना नोकरीकडे कसं जाता येईल, शिक्षणात कसं जाता येईल, व्यवसायामध्ये माझा मराठा समाज पुढं कसा जाईल, शेती व्यवसायामध्ये पुढं कसा जाईल, यासाठी माझी मरमर सुरू आहे. हे माझ्या समाजाची शक्ती वाढवणं, एक एक टप्प्यात देऊन त्यांना एकदा आरक्षण देऊन, एकदा त्यांच्या शेतीचे प्रश्न सोडून, असं करून करून मला माझ्या समाजाची शक्ती वाढवायची, हे माझं स्वप्न आहे. आणि ती वाढवताना मला सारासार सगळा विचार करावा लागतो आहे. कारण कुठं उठलो आणि एकाएकी मी एखादा निर्णय घेतला असं मला नाही करता येत. कारण माझ्यापुढं अनेक समस्या आहेत, अनेक समाज माझ्या समाजाच्या विरोधात आहेत. माझा समाज मोठा होऊ नये असे अनेक जणांचे स्वप्न आहेत. ते त्यांचे स्वप्न तेही मला उधळून लावायला लागतात की माझ्या समाजाला कोण म्हणतो मोठा होऊ नको. त्यामुळं मी आज 29 तारखेला 11 महिने या आंदोलनाला पूर्ण झाले. 29 ऑगस्टला म्हणजे आणखीन 1 महिन्यानं 1 वर्ष या आंदोलनाला पूर्ण होतं. आणि हे देशातलं, माझ्या म्हणण्यानुसार हे माझं वैयक्तिक म्हणणं आहे की देशात एवढं सलग अखंडपणे चाललेलं आंदोलन, एवढं ताकदवर आंदोलन हे देशातलं पहिलं आंदोलन असणार आहे. कारण इतक्या वर्ष आणि इतक्या लाखोच्या संख्येनं एकत्र आलेला कुठलाच देशात समाज नसेल आणि 1 वर्षभर सलग आंदोलन चालवलं असं कोणचाच नसेल. म्हणून आम्ही 29 ऑगस्टला मराठा समाजाची बैठक लावली राहते. ती बैठक पण अशी होणार आहे की या देशात अशी बैठक पुन्हा झाली नसेल. त्या दिवशी आम्ही ठरवणार आहेत की 288 लढायचे का पाडायचे का पुढं काय करायचं काय नाही. कारण मी समाजाला विचारल्याशिवाय निर्णय घेत नाही. मी दुसऱ्यांसारखा माझ्याकडं उतावळपणा मी नाही करत की समाज मागायन मग कसली डिसिजन घे. मला समाज नाही संपू द्यायचं. मी संपलं चालतं, तुम्ही संपलं तरी चालतं, आपण 1-2 संपलो तरी चालतं, पण कोटीनं समाज नाही संपला पाहिजे, ही भूमिका माझ्या पुढे आहे. त्यामुळे 29 ऑगस्टशिवाय मी काहीच बोलू शकत नाही. प्रकाश आंबेडकरांनी जी रॅली काढली त्याचं मी स्वागत करते आणि शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडावी असं पंकजा मुंडे म्हणतात. नाही म्हणले असते, चांगली गोष्ट आहे. मी त्यांच्यावरती उत्तरं नाही देत. महादेव जानकरांनी तुम्हाला पुन्हा चॅलेंज केले की जरांगे पाटलांनी घेता विधानसभेत उतरावं आणि त्यांचं मी स्वागत करतो. महादेव जानकर उतरावं 29 ऑगस्टला सांगतात ना तुम्हाला, काय अडचण नाही. 29 ऑगस्टला सांगतो. आणि जर त्यांचं असं म्हणणं असेल तर त्यांनी बी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की एवढीच संधी आहे धनगर मराठ्यांना, गोरगरिबांना, मुस्लिमांना, दलितांना मोठं करायची. एवढीच संधी. मी आजच नाही म्हणत, हमेशा म्हणतो धनगर, मुस्लिम, दलित, मराठा, लिंगायत यांनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे 12 बलुतेदारांनी. कारण गोरगरिबाला देण्याची चान्स 70-75 वर्षानंतर एकदा आला. ते कुंभमेळा नसतो का, 12 वर्षातून 10 वर्षातून एकदा येतो, तसा चान्स आलेला आहे गोरगरिबांना. खूप वर्षानंतर ही लाट आलेली, खूप दशकानंतर ही लाट आलेली गोरगरिबाची. गोरगरिबाने देणारं बनावं, सत्ताधारी बनावं, ही भूमिका आहे. त्यांच्या समाजानंसुद्धा हे समजून घेणं गरजेचं आहे. 10-5 जणं कोणासाठी बोलत आहेत हे समजून घेणं त्यांनी गरजेचं आहे. बोलणारे जर त्यांच्या स्वार्थासाठी बोलत असले, आमचे 10-5 नेते आहेत ना, तर ते समाजाने नाकारलं पाहिजे. समाजाचं भलं कशात आहे हे बघितलं पाहिजे. कारण आमचं म्हणणं आहे धनगर बांधवाला एसटीतून आरक्षण मिळालं पाहिजे, बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग झाला पाहिजे, राजपूत समाजाला, कायकडी समाजाला, लिंगायत समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मुस्लिम समाजाला मिळालं पाहिजे. आणि कोण विरोध करतोय हे त्या जातीतल्या लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे की त्यांना मिळू नये असं कोण म्हणतं तर त्यांच्या संघ असणारेच नको म्हणतात. हे त्यांनी खूप समजून घेणं गरजेचं आहे. कोण म्हणतं आहे की ह्या समाजाला आरक्षण मिळू नये, जे त्यांना लीड करतात, जे त्यांच्या पाठीमागं आहेत, तेच एसटी आरक्षणात येऊ नका म्हणतात किंवा मुस्लिमांना आरक्षण मिळू देत नाहीत किंवा धनगरांना असन, बंजारा समाजाला असन, कायकडी समाज, राजपूत, लिंगायत समाजाला आरक्षण नाही मिळालं पाहिजे. हे कोण म्हणतंय, त्याला धक्का लागतंय हे समजून घेणं गोरगरीब जनतेने लय गरजेचं आहे. नाही, मी लय महत्त्वाचा पॉईंट सांगतोय. सामान्य जनतेनं हे समजून घेणं गरजेचं आहे की कोण म्हणतोय आरक्षणाला धक्का लागतोय आणि कोणत्या आरक्षणाला म्हणतोय हे बारकाईने समजून घेतलं पाहिजे. बॅनर वाचले पाहिजेत. बॅनर काय म्हणतंय, कोणाच्या आरक्षणाला धक्का लावतोय, कोणाचं काय बचायला निघालाय हे वाचलं पाहिजे. काय बचाव आणि बोर्डावरती काय लिहिलेलं आहे याचा अर्थ काय होतो. तर तुमच्यासोबत असणारे तुम्हालाच ओबीसी आरक्षणात, बाकीच्या एसटी आरक्षणात येऊ नका म्हणतायत, हे खूप विचार करण्याची गोष्ट आहे. खूप
बघा डोकं लावून म्हणा, सामान्य जनता. दादा, प्रकाश आंबेडकर यांनी काल एक आरोप केलेला आहे की फडणवीस आणि तुमचं भांडण हे एक नाटक आहे, खोटं आहे हे सगळं. मला ते शॉकिंग वाटतंय त्यांचा शब्द. माझा विश्वासच बसत नाही त्यांच्या त्या शब्दावर. विश्वास दुसरं काही म्हणले असते तरी एखादं वेळेस आपण त्याच्यावरती विचार केला असता. आणि हे शक्य म्हणजे मला काय बोलावं हे नाही कळत त्या प्रश्नावर. मी सुद्धा ऐकलं ते, पण ते विश्वास नाही बसत त्याच्यावर, त्या वाक्यावरती की आंबेडकर साहेबांनी हे म्हणावं. आणि ते तर लढाई आमची गरिबाची लढतात, त्यांनीच हे म्हणावं, हे गरिबासाठी शॉकिंग आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.